वेलकम टू माय चॅनल विद्या लॅब्समध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही उज्जैनवरनं निघालो आहे, रात्री निघालो 3 वाजता. त्याच्यानंतर आम्ही इंदोरला पोचलो आहे पाटी 6 वाजता. म्हणजे उज्जैनवरनं ट्रेन होती आमची इंदोरला जायला. इंदोरवरनं आम्ही प्रायव्हेट गाडी केली आहे ओंकारेश्वरला जायला. आता वाजले सकाळचे 8:30 काय 9 वाजले आणि आता आम्ही निघालो आहे ओंकारेश्वरला. कारण आमची संध्याकाळची 6ची ट्रेन होती. आम्हाला फटाफट देवाचं दर्शन घ्यायचं होतं आणि परत आम्हाला 6ची ट्रेन इंदोरवरनं मुंबईला जाण्यासाठी पकडायची होती. इथे मोठा गोल झाला आहे आमच्याकडनं. म्हणजे आम्ही सर्वांनी म्हणजे ड्रायव्हरनी केला, आम्ही केला, काही समजलंच नाही. तर इथे आता 8:30 वाजता काय 9 वाजता आम्ही निघालो आणि इथे आम्ही पोचलो आहे 12 वाजता काय 12:30 वाजता. आणि पोचल्या आम्हाला गर्दी तर भेटलीच देवाला, म्हणजे जायला मंदिरात आतमध्ये. त्याच्यानंतर अर्धवटच लाईनीतमध्ये आम्हाला समजलं अर्धा एक तासासाठी मंदिरामधले दरवाजे बंद राहणार करून. मग आम्ही लाईनीत अर्धा एक तास मध्येच उभे राहिलो. लाईनीत आम्ही सर्व एकत्र नव्हतो, मागे पुढे होतो, कारण काहींची तब्येत बरी नव्हती, काहींची तब्येत बरी होती आणि आम्हाला फटाफट देवाचं दर्शन घेऊन परत रिटर्न जायचं होतं इंदोरला, कारण इंदोरवरनं आमची ट्रेन होती 6ची. इथे आता आम्ही फटाफट चाललो आहे. सर्व मागे पुढे होते आणि त्याच्यानंतर मी काहीच घेतलं नाही. देवाजवळ मी पैसे ठेवेलच आणि इथे आम्ही आता निघालो. आता आतमध्ये गेल्या आम्हाला समजलं की दरवाजे बंद झाले अर्धा एक तासासाठी, म्हणून आम्ही सर्व उभे राहिलो. आता उभे राहिल्यानंतर आता काय करायचं, वाजले किती 2 वाजलेले होते, 2-2:30 वाजलेले होते. पटापट मग देवाचं दर्शन घेतला. मग मी एकटीच दिसते ना, माझ्या मागे कोण नाही आहे, कारण माझ्या मागे आहे पण ते खूपच मागे आहे. मी सर्वांपेक्षा पुढे होती. देवाचं दर्शन घेतला, देवाचं दर्शन खरंच खूप छान झालं. त्याच्यानंतर मग आम्ही परत गाडीत बसलो आणि इंदोरला निघालो. आम्ही बोटीत काय बसलो नाही, ती नदी बघायची होती तीसुद्धा बघितली नाही. सर्वांचा मूड ऑफ झालेला होता, कारण आम्हाला 6ची ट्रेन पकडायचीच होती कुठल्याही परिस्थितीमध्ये. पण ती काय आम्ही पकडली नाही, कारण आम्हाला 7 वाजले इंदोरला यायला. आम्हाला ड्रायव्हरसुद्धा चांगला भेटला नव्हता, त्याची गाडीसुद्धा चांगली नव्हती, रस्तेसुद्धा चांगले नव्हते आणि ट्रॉफिक खूप होती. ड्रायव्हरला आम्ही सांगितलेलं की आमची 6ची गाडी आहे, तू आम्हाला लवकरच्या लवकर पोचव. पण तो ड्रायव्हर काय बोलू आता, कसा होता काय समजलंच नाही. तो आम्हाला उलटा बोलत होता, दिखता नाही काय कितना ट्रॉफिक है, कैसा चला नाही का, ये लोग आ रे ये लोग जा रे. पण आमच्या मागचे गाड्या पुढे जात होते, त्याची गाडी काय पुढे जायतच नव्हती. आणि खरंच लय डोक्याला ह्याप होता. त्या ड्रायव्हरचा खरंच मी व्हिडिओ केला असताना तर आता मला बरं झालं असतं असं वाटतं. कारण कोणीही इंदोरला जातो आहे आणि तुम्हाला ड्रायव्हर पाहिजे असेल तर हा ड्रायव्हर असा दिसतच असेल ना, तर त्याच्या गाडीत कधी बसू नका. पण तेवढी माझ्यामध्ये ताकदच नव्हती म्हणजे शूट करायची. मी जास्ती व्हिडिओ काहीच काढला नाही तिथे ओंकारेश्वरला. तर आता फायनली आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे, कारण आम्ही सकाळी 8:30 वाजल्यापासून काहीच खाल्लं नव्हतं. संध्याकाळचे 7 वाजले तरी आता आम्ही डायरेक्ट जेवायलाच बसलो आहे. आणि हे पण खिचडी आणि लस्सी काय असते ना ते पितो आहे. लस्सी मी नाही पित आहे, पण हे काय ताक असते ना, ताक ती चाची पिते आणि त्या वहिनी पितात आहे. बाकी मी काय नाही, मी थोडंसंच खिचडी भात खाल्ला आहे, कारण मला बसायचं होतं ह्या बसमध्ये. आणि ह्या बसमध्ये मला असं वाटत होतं की मी बसेल तेव्हा मला उलटी होईल, कसं तरी वाटेल मला, म्हणजे चक्कर बिक्कर येईल मला ना. असं बसमध्ये बसली ना तर मला 100% उलट्या बिलट्या चालू होतात, म्हणून मला लय भीती वाटत होती. म्हणून मी थोडंसं जेवली, त्याच्यानंतर गोळी घेतली आणि ह्या बसची परत आम्ही तिकीट काढली, ती म्हणजे 1700 रुपये. आणि आमची ट्रेनची तिकीट होती 1200 रुपये, ही पण एसीवाली. खरंच खूप प्रॉब्लेम झाला. फायनली आता तिकीट काढली, मुंबईला जायचंच आहे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत. तर आता ह्या बसमध्ये मी बसणार आणि देवाला हे सांगत होती, बाबा व्यवस्थित मला मुंबईला सोड करून, कारण उलटी बिलटी काही होऊन दे नको, कारण मला स्वतःला आतून त्रास झाला तरी चालेल, पण ही एसीवाली बस आहे, म्हणजे स्लीपर बस आहे, परत एसी आहे, त्याच्यात मला उलट्या बिलट्या झाल्या तर मी जाणार कुठे, कारण ही बस थांबेल पण मला उलटी झाल्या त्या ठिकाणी थांबणार नाही. म्हणून मी थैलीसुद्धा घेऊन बसलेली होती, की मला उलटी झाली तर मी थैलीत उलटी करेल करून, खूप तयारीत होती. आणि पुढचा ब्लॉग मी म्हणजे जास्ती ब्लॉग केला नाही,
आणि पुढे ब्लॉग तर मी 2-3 दिवस केलेच नाही. हा माझा लास्टचा इंदोरचा ब्लॉग होता. आणि बघा माझी बहीण येते आहे, तिची पण तब्येत बरी नाही आहे, कारण तिला पण खूप त्रास झालेला होता. खूप म्हणजे खूप त्रास झाला. जेवणामध्ये थोडा फरक झाला आमच्या. तर चला आता ब्लॉग इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्की लाईक करा.